महायुतीच्या या प्रचाराला आयोजित असलेल्या या सभेमध्ये उपस्थित असलेले सर्व आमच्या आलेल्या माता भगिनी, सर्व ग्रामस्थ, व्यासपीठावर सर्व आमचे मान्यवर, आजच्या या सभेचे आयोजक माननीय ताराभाऊ, आलेले सर्व ग्रामस्थ मित्रांनो, सर्वात प्रथम उशीर झाल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो. मी फार वेळ का आपला घेणार नाही. आपण ते लोक आहात ज्यांनी 40 वर्ष आमच्या परिवाराला प्रेम दिलं. आपण ते मतदार आहात ज्यांनी शिर्डी नगर पंचायतला 25 वर्ष होऊन प्रत्येक वर्षी या 25 वर्षामध्ये एकदाही नामदार साहेबांना निराश केलं नाही. 25 वर्षापासून या शिर्डी नगर पंचायतीमध्ये आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सत्ता दिली. आजची निवडणूक माझी आपल्याला विनंती एकच आहे की आपण सगळे कामं करतोय, सगळे कामं होत आहेत. 24 तास पहिला आपण पाणी दिलं, रस्ते दिले, कचऱ्याच्या गाड्या दिल्या, महिला म्हटल्या शिवपुराण करा, शिवपुराणही करून झालंय. त्यामुळे आता काय फार अपेक्षा राहिलेल्या नाही. प्रदीप मिश्रा महाराज आम्ही कसं शोधले आणि कसं आणला आम्हाला आमचं माहिती. शिर्डीच्या महिलांना विशेष व्यवस्था होती. शिर्डीच्या महिलांना आपण सगळ्यांना पुढे बसवलं. पास घेऊन सगळे आले. पहिल्या दिवशी आले. पहिल्या दिवशी काही लोकांची गैरसोय झाली, पण तुझ्या एवढी गर्दी आली ते माझ्या हातात नव्हतं. पण आपण म्हटलात मला मी कुठे भेटतो, आमच्या महिला म्हणायच्या. आपण ते हळदी कुंकूचा कार्यक्रम घेतला होता. मला महिला म्हटल्या प्रदीप मिश्रा महाराजांना, माझी त्यांची ओळख नव्हती, पण तुमचा आदेश आपण ते कार्यक्रम घेता घेता अजूनही त्या कार्यक्रमाची बिलं देऊ राहिलो मी. कारण की आपल्याला वाटलं आपण आपल्या महिला भगिनी मंडपामध्ये बसल्या पाहिजे. एवढं मोठा मंडप महाराजांच्या 10 वर्षाच्या इतिहासामध्ये कधी कोणी लावला नव्हता, जे तुमच्या भावानी तुमच्यासाठी लावलं. तर फार जास्त काय भाषण करायचं माझी इच्छा नाही. आज शिर्डीमध्ये निवडणूक आली. निवडणुकीमध्ये समोरची अशी परिस्थिती आहे की समोर कोण काय उभं आहे कोणाला माहिती नाही. ना मतदार उमेदवारांना ओळखतात, ना उमेदवार मतदारांना ओळखू राहिले. काही लोक 15 दिवसापूर्वी आलेत आणि उमेदवार झालेत. काही लोक फॉर्म भरायच्या दिवशीच आले पहिल्यांदा शिर्डीमध्ये, तेही उमेदवार झालेत. 10 नंबरवाला 11 नंबर मध्ये फिरू राहिलाय, 11 नंबर मध्ये 5 नंबर मध्ये फिरू राहिला. काही लोकांनी घरी झोपून घेतलंय. काही लोकांनी फॉर्म भरून माझ्याकडे आले की आम्हाला फक्त 50,000 ते आम्ही मागे घेतो. म्हटलं तू ठेव, काढू नको. तुला 50,000 देण्यापेक्षा वडावाव घालतो 50,000 लोकांना. हे जे सगळं गलिच्छ राजकारण शिर्डीमध्ये चाललं हे आपल्याला हाणून पाडायचं होतं. म्हणून आपण कोणालाही विनंती करायला गेलो नाही. कारण की मला माझ्या माता भगिनींवर विश्वास आहे की माता भगिनी परत एकदा आम्हाला संधी देणार, त्यांची सेवा करायची, या बाबतीत कुठलीही शंका माझ्या मनामध्ये नाही. आणि म्हणून उमेदवार कोण आहे, कोणी म्हणते आमची ओळख करून द्या, म्हटलं काही गरज नाही. उमेदवार कोण आहे, कसा दिसतो ही काळजी करायची नाही. नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली 2 तारखेला मतदानाला गेल्यावर जेवढे कमळ दिसतील 4 कमळ तुम्हाला दाबायचे. 1 नगराध्यक्षाचा आणि 3 आमच्या उमेदवारांचे. आता उमेदवार महिला कोण पुरुष कोण हे त्यांच्या भाषणात ते सांगतील. उशीर झाल्यामुळे त्यांची ओळख करून देणं मला वाटतं गरजेचं आहे. 1 अरविंदप्पा कोते आहेत, आमचे दुसरे कुठे गेले. हा, 1 आमच्या छायाताई सुधीर शिंदे आहेत आणि 1 प्रतीक्षा किरण कोते आहेत. नगराध्यक्षाचे आमचे उमेदवार माननीय थोरातताई आहेत. हे सगळे उमेदवार नवे मुलं आहेत, नवे आमच्या बहिणी आहेत. हे नवीन यासाठी दिलेत की हे लोक आज तुमच्यासाठी रात्रंदिवस पळतात. आणि हे जरी नाही पळाले तर मी तर आहेच, स्टँड बाय मोडवर आहे. आपण कोणी नाही पळाला तर आपण पळतच आहोत. माझ्यावर विश्वास ठेव. आपण सगळेजण या शिर्डीला विकसित करायचंय. मी तुम्हाला शब्द देतो, 9 महिन्यापूर्वी जे काम मी हाती घेतलं, आता रस्ते झाले, पाणी झालं, बाकी सगळं झालं, पण 9 महिन्यामध्ये जेव्हा या परिसरामध्ये 3 मर्डर झाले, या रस्त्यावर मर्डर झाला होता. या रस्त्यावर पहाटे 4 वाजता 2 लोकांनी एका सामान्य माणसाला चालता चालता चाकू मारलं. एक तो दिवस होता जो मी स्वतःला शब्द दिला की आता शिर्डी सहन करणार नाही. आपण एकाला पकडू शोधलं, ठोकले, त्यांचे घर पाडले आणि यापुढे एकाही गुन्हेगाराचं घर या शिर्डीमध्ये बांधलं जाणार नाही. शब्द सुजय ही आपली जबाबदारी आहे. आपल्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, आपले लोक सुरक्षित राहिले पाहिजेत.
पुढच्या 2 वर्षामध्ये शिर्डीमध्ये कोणीही गुन्हेगार शिल्लक राहणार नाही. मला गुन्हेगारांचं मतदान नको. आपण म्हणून एवढ्या साईबाबा संस्थांची एवढी मोठी शाळा, आपल्या मुली जातात, आपल्या मुलं जातात, पण तिथं 11 चारीवर मटक्याचे धंदे चालायचे, 11 चारीवर देशी दारूचे धंदे चालायचे. 40 वर्ष कोणी हिंमत केली नाही. तुमच्या भावानी त्या घटनेनंतर JCB आणला, पूर्ण साफ करून दिला. आज आमच्या मुली सुरक्षित शाळेत आहेत. हे फक्त मीच करू शकतो. मी किती जरी कठोर दिसलो, पण घाण साफ करण्यासाठी माझ्यासारखाच माणूस लागतो. गोड बोलणारे काही कामाचे नाही. गोड बोलणारे फक्त असतात, वा वा छान छान करू पाहू करू पाहू करू पाहू. आपलं एकदम थेट नाही. उचललं, सापडला, टॉप. आज आपण महाराष्ट्रामधली पहिली नगरपालिका आहे ज्यांनी स्वखर्चाने महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स MSF च्या गाड्या आपण सगळीकडे फिरवल्या. प्रत्येक महिलेकडे आपण पोलीसवाले पाठवले, तुमचं मत घेतलं. या मागच्या 6 महिन्यामध्ये जवळपास 100 ते 200 किलो गांजा आपण जप्त केला. गंजेडे दिसले का उचलून आतमध्ये टाकले. आणि हे अजून आपण वाढणार आहोत. आता अगोदर 1 गाडी होती, आता आपण 3 गाड्या करणार आहोत. शिर्डीमध्ये आता कोणाचंही इथं दहशत चालणार नाही. शिर्डीमध्ये आता कोणी दहशत करणार नाही. हे संकल्प घेऊन आपण या नगरपंचायतीमध्ये गेलो. आणि म्हणून हे समोर आलेले नवीन आमचे सगळे सहकारी हे आले, त्यांना फक्त एकच विचारा, तुम्ही कुठं आलात तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही किती वर्षापासून इथं शिर्डीमध्ये पाहत आहात? कोणी काही भाषण करतं, कुठेतरी अतिक्रमणाच्या जागेत घुसला आणि इंटरव्ह्यू देऊ राहिले लोक, इथं रस्ता नाही गटर नाही. त्यांना माहितच नाही की आपण त्यांना 25 लाखाची जागा घरासाठी दिली. हे सगळं अवघड आहे. पण आता काय निवडणूक आहे, प्रचार तर करावा लागेल. प्रचार केलाच पाहिजे, लोकांपर्यंत यायची संधी मिळते. आता सुप्रीम कोर्टने असं म्हटलंय बापू की निकाल लागल्यानंतर परत कदाचित महिन्याभरानंतर परत निवडणूक लागू शकते. तुमची मजा आहे, एकदा महिन्यात 2 निवडणुका काय करतात. तर त्यामुळे आता या परिस्थितीमध्ये मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परत एकदा या शिर्डी शहरामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण आमच्या 3ही उमेदवारांना आणि 1 नगराध्यक्ष असे 4 कमळ 2 तारखेला दाबून परत एकदा आपण सेवा करायची संधी द्याल हा विश्वास व्यक्त करतो. मला आपल्याला भेटायला इकडे यायला उशीर झाल्याबद्दल आपली सगळ्यांची मनापासून माफी मागतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.